नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या मालिकेत वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा. आणि आज आपण जाणून घेणार आहोत ऋषी वाल्मिकी यांच्याबद्दल, जे फक्त महाकवी नव्हे तर जीवन, समाज, तत्वज्ञान यांचा अभ्यास करणारे महान ऋषी होते. वाल्मिकी ऋषी हे रामायण या महाकाव्याचे रचयिता आहेत. रामायण फक्त कथा नाही तर जीवनशास्त्र, न्याय, नीतिशास्त्र आणि समाजशास्त्राचे ग्रंथ आहे. त्यांनी समाजातील नैतिक मूल्ये, कर्तव्ये, धर्म आणि मनुष्याचे जीवन यांचे सूक्ष्म निरीक्षण करून त्याचे लेखन केले. रामायणातून त्यांनी समाजातील नीतिमूल्य, शौर्य, त्याग आणि आदर्श व्यक्तिमत्व यांचा वारसा जगाला दिला. मानवाचा आचार विचार आणि जीवनातील निर्णय घेण्याच्या पद्धती यावर सखोल अभ्यास केला. वाल्मिकी यांनी जंगल, नद्या, पर्वत, नैसर्गिक परिसंस्था यांचं सजीव वर्णन केलं. त्यामुळे प्राचीन भारतातील भूगोल, वन्यजीवन आणि पर्यावरणाचे सूक्ष्म निरीक्षण त्यात दिसते. जीवनशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्यांनी मानवी मनोवृत्ती, सामाजिक ताळमेळ आणि निसर्गाशी जुळवून जीवन जगण्याचे तत्व मांडले. रामायणातील जीवनशास्त्र, नैतिक विज्ञान आणि तत्वज्ञान यात संगम दिसतो. वाल्मिकी आपल्याला शिकवतात, कथा फक्त मनोरंजनासाठी नाहीत तर जीवनातील शिकवण देण्यासाठी आहेत. समाज, नैतिक मूल्य आणि निसर्ग यांचा संतुलित अभ्यास जीवनात अमूल्य ठरतो. मित्रांनो, वाल्मिकी ऋषींचा वारसा आपल्याला सांगतो की महाकाव्य हे केवळ कथा नाहीत तर जीवनशास्त्राचे मार्गदर्शक आहे. आपण त्यांच्या शिकवणीचा अवलंब करून जीवनात संतुलन आणि नैतिक मूल्य जपू शकतो. धन्यवाद.